नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतीच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायकाने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत कल्याण चॅप्टर एक स्पोर्टिंग मेंबर आणि फार महत्वाचं एक इंटिरियर डिझायनर, रचना इंटिरियर डिझायनर्सच्या सर्वेसर्वा विच सेज मेकिंग स्पेस फॉर यू, स्मिता जोशी. हाय स्मिता. नमस्कार. नमस्कार. आज तू इथे आलीस आणि आमच्याबरोबर आज तू मनमोकळ्या गप्पा मारणारेस, तू एवढा वेळ दिलास त्याबद्दल पहिल्यांदा तुझे आभार मानतो. इंटरव्ह्यू तू पाहिलेच असशील आणि आपण तशाच आज घरगुती गप्पा मारणार आहोत. कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या मुलाखतीचा सोहळा आहे. सुरुवात करायची? नक्की. ग्रेट. मित्रांनो, सुरुवात करूया गप्पांची मैफल स्मिता जोशींबरोबर. सगळ्यांना जसा विचारतो तसाच पहिला अगदी कॉमन पण आपुलकीचा प्रश्न, बालपण, शाळा, कॉलेज. मला माहिती आहे ठाण्यात गेलेले आहे, आमच्या ठाण्यात, जे तू अगदी प्रेमाने म्हणतेस अगदीच. सो त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. बालपण ठाण्यात गेलं आणि अतिशय सुखात आनंदात गेलं बालपण. म्हणजे काहीच असा प्रश्न नव्हता. फक्त अशा खूप फिजिकल गोष्टी नव्हत्या, म्हणजे आयुष्य आरामाचं नव्हतं, पण सगळं छान खाऊन पिऊन सुखी आणि असं छान आयुष्य होतं. माझे वडील भालचंद्र जोशी, आई नीता जोशी, त्याच्यानंतर आम्ही 3 भावंड. मी स्वतः स्मिता जोशी, बहीण स्वप्ना जोशी आणि भाऊ देवेंद्र जोशी. असे आम्ही 5 जण ठाण्यात घंटाळी, विष्णुनगर ह्या परिसरात. घर छोटं होतं आमचं, पण तरी सुद्धा परिसर घंटाळी विष्णुनगर हे तुला पण माहितीये की सेंट्रल प्लेस एकदम. त्यामुळे अगदी अगदी म्हणजे हे अभिमानाने आज सुद्धा मला सांगावंसं वाटतं की ह्या परिसरात राहिल्यामुळे खूप छान आयुष्य गेलं. माझे वडील, ऍक्च्युली आमचं गाव आहे कोकणातलं, दापोलीच्या इथलं अंजरलं. तर तिथे आमचं घर आहे आणि तिथनं वडील खूप मेहनत केली वडिलांनी ऍक्च्युली तिथे. परिस्थितीमुळे शिक्षण झालं नाही जास्त, पण तिथे अगदी नारळ विकण्यापासून त्यांनी कष्ट घेतलेले आहेत. आणि मग तिथून ते ठाण्यात आले आणि ठाण्याला फिलिप्स कंपनीमध्ये त्यांना जॉब लागला आणि मग त्याच्यानंतर पूर्ण ठाण्यातच स्थायिक झाले. पण त्यांनी आम्हाला प्रत्येक म्हणजे अगदी खाण्यापिण्याचं सगळं व्यवस्थित केलं, आमचं शिक्षण छान केलं आमचं. त्याच्यानंतर आई गृहिणी आहे, पण आईने आम्हाला इतकं छान खाऊ पिऊ आपण जे म्हणतो हे प्रत्येक आई करते, कर्तव्य आणि प्रेमाने करते आई. पण तरी सुद्धा आईने आम्हाला जे खाऊ पिऊ घातलं तिघांना, म्हणजे अगदी पावसाळ्यातल्या ज्या भाज्या येतात तसं अगदी वेगवेगळं. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या तब्येती तिघांच्या एकदम छान आहेत आता सुद्धा. आणि भाऊ आता इंटिरियर डिझायनिंग ह्याच फील्डमध्ये आहे माझ्यासारखाच. आणि बहीण स्वप्ना जोशी ही आपली बीबीएनजी कल्याण चॅप्टरची मेंबर आहे आणि ती कॅटरिंग फील्डमध्ये आहे. शांडिल्य ब्रोड. कालच स्वप्नावर आमच्या गप्पा झालेल्या, तुला कळलं असेल, कालच इंटरव्ह्यू झालाय. सो काल स्वप्ना आणि आज स्मिता. त्यामुळे असा आपण त्याला काय म्हणू, योग आहे हा की काल ती तुझ्याबद्दल सांगत होती, आज तू तिच्याबद्दल सांगणार आहेस. त्यामुळे आम्हाला हे जोशी कुटुंबियांकडनं अगदी पटापट बॅक टू बॅक ऐकायला मिळणार आहे. सो आपण पुढे जाऊ. शाळा आणि कॉलेज कुठली? शाळा माझी जवळच होती अगदी आमच्या घरापासून, डॉक्टर वेडेकर विद्यामंदिर विद्याप्रसारक मंडळाची. आणि कॉलेज सुद्धा विद्याप्रसारक मंडळाचंच, ठाणा कॉलेज, म्हणजे NG वेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्स. तिथे माझं कॉमर्स ग्रॅज्युएशन झालं. भरपूर मित्रमंडळ होतं. आजही मी त्या मित्रमैत्रिणींशी कनेक्टेड आहे. जशी कल्याणमध्ये भरपूर मित्रमंडळी झाली माझी लग्नानंतर, तसंच ठाण्यामध्ये प्रचंड म्हणजे खूप, म्हणजे असं या एरियात गेलं की इकडे इकडे असं खूप मित्रमंडळ आणि खूप धमाल मस्ती खूप केलेली आहे. त्याच्यामध्ये ठाणं म्हटल्यावरती जे सांस्कृतिक कल्चरल जे मिळतं सगळं आपल्याला, ते इतकं मिळालं की हिंदू जागृतीचा गणपती असू दे, तिथले कार्यक्रम, आणि घंटाळी ग्राउंडवरती नवरात्र, जे आपलं घंटाळी देवीचं नवरात्र जे असतं ते खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथे देवीला ओटी भरायला बायका येतात. अगदी म्हणजे खूप त्यावेळेला गर्दी असते तिथे. तर त्यावेळेला त्या ग्राउंडवरती घंटाळीच्या सांस्कृतिक कार्यक्रम असतात. तिथे इतक्या चांगल्या चांगल्या लोकांना ऐकायला मिळालं की हृदयनाथ मंगेशकरांना सुद्धा मी तिथे ऐकले. म्हणजे आपल्या काही काही डोक्यात गोष्टी राहिलेल्या असतात ना. आपण दयाघन हे जे गाणं ऐकलंय यशवंत दत्त त्यांच्यावरती पिक्चराइज केलेलं, ते गाणं मी तिथे त्यांनी म्हणजे अगदी आलाप आणि हे घेऊन आजही असं अगदी अगदी. त्यामुळे ते तिथे गेलं की अजूनही आज छान वाटतं. म्हणजे आपल्याला ते आठवत असतं सगळं बॅक ऑफ द माइंड. अगदी अगदी. आणि दिवाळीचा पहिला दिवस तलावपाळी
क्या बात. गोखले रोड, रामारुती रोड, हे सगळं प्रचंड एन्जॉय केलेलं आहे. खूप एन्जॉय केलं. आणि ती ठाण्याची ओळख आहे. हो अगदी. तलावपाळी, गोखले रोड, रामारुती रोड ही ओळख होती, ओळख आहे. किंबहुना खरे ठाणेकर हे त्यालाच ठाणं म्हणतो. आणि अजून असं झालेलं की गडकरी रंगायतन तिथे बाबा आम्हाला बालनाट्याला सोडायचे, तिकीट काढून सोडायचे आम्हाला. तिघं आम्ही जायचो. बालनाट्य झाले की परत ते घ्यायला यायचे. पण तिथून जी आमची नाटक बघायची आवड जी निर्माण झाली ना, की आजही नाटक म्हटलं की नाटक असं होतं. आणि अजून एक गोष्ट झाली की जे मी मगाशी तुला म्हटलं की फिजिकल वस्तू जास्त नव्हत्या, ज्या गरजेच्या होत्या तेवढ्याच होत्या. पण आमच्याकडे टीव्ही आला तो मी 6वीत असताना आला. आधी टीव्ही नव्हता, आधी रेडिओच होता फक्त. मग त्या रेडिओवरती सकाळी 6 वाजता जी गाणी लागायची, पण त्यामुळे भावगीत, भक्तिगीत, सुगम संगीत सगळं इतके ते संस्कार झाले ना, त्यामुळे कदाचित गाण्याची आवड निर्माण झाली. आणि सकाळची 6ची संतवाणी मला अजूनही लक्षात आहे. त्यामुळे आपली कॉमन आपला एज ग्रुप असल्यामुळे आपण ते लक्षात, सकाळी 6ची संतवाणी जुळली सुबोध जोशी मराठी वार्ता, हे मला अजूनही आठवतं. त्यामुळे मी हे समजू शकतो, रिलेट करू शकतो ऍब्सोल्युटली, तू कशा काय गमतींबद्दल बोलतेस. ठाणा कॉलेज आणि शाळा सुद्धा ठाण्यातलीच, घराच्या एकदम जवळ. काही गमती जमती आठवत? म्हणजे 10वीत जास्त आठवत आहेत. 10वीतल्या, कारण एकदम म्हणजे मी अशी खूप मस्ती जरी केली ना तरी शिक्षकांना अशी सांभाळून की शिक्षक मला ओरडणार नाहीत अशा ह्यांनी करायचे, मस्ती केली तरी. 10वीत कसं होतं की आता शाळा सुटणार आहे, त्यावेळी आता थोडस जरा हे झालं, काहीतरी ओरडले किंवा शिक्षा केली तरी. एकदा असं झालेलं जेव्हा ते आपलं ठाकरेंचं जेव्हा त्यांना अटक केली गेलेली ना, तेव्हा असं झालेलं की मला इतका आनंद झाला की आता शाळा आवडायची खूप, पण शाळेतनं सोडणार आहेत लवकर, ह्याने मला इतका आनंद झाला की मी ना माझं दप्तर असं जोरजोरात आपटलेलं. तेव्हा मला आमच्या मॅडम आल्या तिथे आणि मॅडमनी असं जोरात मारलेलं 10वीत. पण म्हणजे ह्या काही आठवणी, 9वीत मला बेंचवर उभं केलेलं वगैरे, अशा भरपूर आठवणी आहेत. आम्ही सगळेजण जे दादोजी कोंडेवरती आमचे स्पोर्ट्स असायचे तेव्हा जो आम्ही कल्ला करायचो सगळे, तलावपाळीवरती फक्त 10वी नंतर, आधी नाही कधी, कॉलेजमध्ये गेल्यानंतर थोडे मोठे झालेलो होतो ना त्यामुळे. पण अशा खूप गमती जमती आहेत. ढोपरं फोडून घेतलेली आहेत खेळून, कारण कबड्डी, खो खो, उभा खो खो, बसका खो खो सगळे खेळ मी 10वी पर्यंत खेळत होते. मग नंतर जरा ते थोडस कमी झालं, पण ते छानच होतं सगळं. म्हणजे तू ऍब्सोल्युटली लहानपण एन्जॉय केलं. अगदी अगदी. आता मला ना मकरंद नावाची आठवण येते. तो जसं म्हणाला की आजची मुलं जे खेळ खेळतात आणि आम्ही जे खेळ खेळले, मी म्हटलं अरे मी तुला ज्युनियर असतो तरी पण मी रिलेट करू शकतो की हे मैदानी खेळ जे आजची मुलं खेळत नाही का, की त्यांना कळलं नाही की मैदानी खेळाचं ती गंमत काय आणि ते एन्जॉय करणं काय असतं. ते ढोकरं फोडून घेणं त्यांना नाही करू शकत. ऍब्सोल्युटली. म्हणजे क्लिकच्या जनरेशनची पण गंमत वेगळी आहेच, पण ते जर मिस केलेलं आहे ना की ऍक्च्युली कपड्याला माती लागली आणि काळा पिवळा होऊन मुलगा घरी आलाय, त्या मुलीची रिबीन सुटलेली आहे आणि आई बोंबलते. अगदी अगदी. हे जे काय आपण कसे दिसतो याच्याकडे आपलं लक्षच नाहीये, आपल्याला फक्त खेळायचंय. आणि अभ्यास पण तितकाच केला, म्हणजे अभ्यासावरती पण कॉन्सन्ट्रेशन भरपूर केलं, पण खेळायचंय बस. पण खेळून जे आल्यानंतर होतं ना, ठीक आहे ओरडलीस झालं, उद्या असा देणार. अगदी. तर हे जे आहे ना, हे आजची जनरेशन मिस करते असं वाटतं. बर, लग्न झालं ऋषिकेश, ज्याला आपण सगळेच प्रेमाने त्याला घरात म्हणतात म्हणून नुपूर जोशी म्हणतो, ज्याच्यामुळे गमती जमती झालेल्या आहेत. तो किस्सा माहितीच आहे. सागरच्या ऑफिसमध्ये एकदा फोन केला आणि मग त्याच्या असिस्टंटने सांगितलं नुपूर जोशीच्या नवऱ्याचा फोन होता आणि मग सागर म्हणाला नवऱ्याचाच नाव नुपूर आहे. तर त्याच्यामुळे नुपूर बरोबर लग्न करून तू कल्याणात आली. आम्हाला ऐकायला आवडेल की नुपूर बरोबर स्मिताचं जुळलं कसं. ऍक्च्युली असं झालेलं होतं की ट्रेकचा ग्रुप होता एक, म्हणजे एक संस्था आहे निसर्ग गिरिभ्रमण म्हणून, आणि माझं कॉलेज पूर्ण झालं. पूर्ण झाल्यानंतर लगेचच कॉमर्स ग्रॅज्युएशन असल्यामुळे मला एका कंपनीत जॉब मिळाला. मी अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये मी काम करत होते आणि जवळच होती अगदी ती कंपनी. आणि मग त्याच्यानंतर नुपूर ऍक्च्युली घरी यायचा, कारण माझी बहीण मगाशी आपण जे म्हटलं स्वप्ना, तेव्हा ना परफ्युमचे बिझनेस करायची आणि तिच्याकडे तो ते घ्यायला आलेला. ती ट्रेकला गेलेली होती एका, त्या दोघांची ओळख झालेली आणि तिच्याकडे तो ते घ्यायला आलेला. आणि तेव्हा आम्ही एकमेकांकडे बघितलं पण नाही, म्हणजे आम्हाला दोघांनाही एकमेक म्हणजे अगदी खूपच आम्ही आगाऊ आणि असे वाटलेलो होतो.
पण नंतर मग आमची जशी ओळख झाली ना तसं आम्हाला वाटलं की बहुतेक इथे काहीतरी आपलं कनेक्ट होत आहे. आणि त्यांनी मला जे विचारलेलं आहे ते सुद्धा आमचं कल्याणचं जे एकदम जुनं ठाणगेवाडीतलं घर होतं जिथे मी 5 वर्ष लग्नानंतर राहिले त्या घरातच त्यांनी मला विचारलेलं होतं. म्हणजे सासू सासरे पण होते तिथेच, फक्त ते बेडरूम मध्ये झोपलेले होते. पण ते म्हणजे नंतर त्यांना लक्षात आलेलं होतं की हे आपल्याच घरात प्रपोज केलेलं आहे. आणि त्यानंतर मी ऍक्च्युली लगेच हो वगैरे म्हटलं नाही, कारण ऑब्व्हियसली मी कितीही तो मला आवडत असला तरी सुद्धा प्रॅक्टिकल विचार करणारी आहे खूपच. त्यामुळे मी 15 दिवस खूप विचार केला आणि मग आईवडिलांशी बोलून मग ते म्हणजे लव्ह कम मॅरेज असं म्हणतात तसं म्हणता येईल. कारण आम्ही असे खूप फिरलो वगैरे नाही, पण मला तो आवडत होता त्यामुळे मला चालणारच होतं, काही प्रश्नच नव्हता. फक्त तो कधी विचारेल एवढंच. विचारल्यानंतर परत आता शेवटी टू बी नॉट टू बी, टू बी नॉट टू बी एवढंच. ते सुद्धा प्रॅक्टिकल काही गोष्टी डोक्यात असतात त्यामुळे. ऍज यू ऑल नो, स्मिता इज अ रॅशनल थिंकर. लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स येतोच, बरोबर आहे. सो दोन्हीकडनं कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. इमिजिएट अरे आम्ही याला शोधतो असं अगदी अगदी म्हणजे काहीच प्रॉब्लेम झाला नाही. आणि माझ्या सासरकडच्यांविषयी थोडंसं सांगते की माझे सासरे नारायण जोशी ते मुंबई डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेत खूप हायएस्ट वरच्या पोस्टवरती होते. त्याच्यानंतर सासूबाई मंत्रालयात पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटमध्ये स्टेनोटायपिस्ट. त्यांनी सुद्धा म्हणजे जसं मी माझ्या वडिलांचं सांगितलं तसं त्या दोघांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. सासूबाई हे करायच्या म्हणजे टायपिंगचे क्लासेस पण घ्यायच्या, त्याच्याबरोबर ती नोकरी करून घरातलं सांभाळून टायपिंगचे क्लासेस घेणं खूप जिकिरीच आहे. पण ते सगळं त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर माझी नणंद गौतमी जावडेकर हिनी सुद्धा खूप कष्ट घेऊन आता ती टीचर्सबी सिंहगड ब्रँच रोड म्हणजे पुण्यातली तिथे ती ब्रँच मॅनेजर आहे. तिचे मिस्टर परशुराम म्हणजे प्रसाद जावडेकर हे टेक महिंद्रामध्ये आहेत. म्हणजे ह्यांनी सगळ्यांनी ना खूप कष्ट घेऊन ते पुढे गेलेले आहेत शून्यातनं. आणि नुपूर विषयी सांगते. नुपूर ऍक्च्युली आधी 12वी पर्यंत सायन्स झालं त्याचं आणि त्याच्यानंतर त्यांनी इंटिरियर डिझायनिंगचा डिप्लोमा केला पूर्ण. आणि ऍक्टिंगचं प्रचंड पॅशन आहे. म्हणजे आता सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या सिरियल्स मध्ये कामं केलेली आहेत. गायन समाज, कल्याण गायन समाज ही जी आपली कल्याणमधली जुनी संस्था आहे त्या संस्थेमध्ये जो आपला नेहमीचा देवगंधर्व महोत्सव होतो तिथे दरवर्षी नाटक असतं. कोविड नंतर झालं नाही, पण तोपर्यंत जोपर्यंत नाटक होत आहे तोपर्यंत प्रत्येक नाटकात तो आहे. आणि वेगवेगळं म्हणजे ऍक्टिंग जिथे मिळेल करता येईल तिथे करण्याचं पॅशन आहे प्रचंड. ऍब्सोल्युटली. पण तिकडे तो रोल छोटा आहे का मोठा आहे डज नॉट मॅटर. अजिबात नाही. ऍक्टिंग आहे मला बोलवलं जा अगदी. आणि आम्ही अगदी जवळून अनुभवलेलं आहे. तू टाकत असतेस ग्रुप मधनं की आज नक्की बघा, कधी डॉक्टर आहे, कधी जज आहे, कधी इन्स्पेक्टर आहे आणि अप्रतिम काम करतो नुपूर. म्हणजे त्याला ऍक्टिंगचा सेन्स आहे हे निश्चितपणे जाणवतो. आणि मेन म्हणजे पॅशन टिकून आहे. कारण इतकं सोपं नसतं. इतका प्रचंड स्ट्रगल झाल्यानंतर किंवा आपल्याला माहिती आहे वेळ कालानुरूप किंवा आपलं वय सरत आहे त्याच्यामुळे आपण फार उंच पोहोचू शकणार नाहीये. त्याच्यानंतरही ती आवड टिकवून ठेवणं हे प्रत्येकाला जमत नाही, जी त्याने टिकवून ठेवली. आणि ती आवड ना अभिनयाची आवड नंडेचे मिस्टर जे मी आता म्हटलं त्यांच्यामध्ये तर आहेच. आणि माझा मुलगा चैतन्य याच्यामध्ये सुद्धा पुढे हे गेलेली आहे, पुढे जीन्स मधनं आलेली आहे. तो आता 12वीत आहे. चैतन्यविषयी पण मी जस्ट एक सगळ्यांविषयी सांगते तुला गप्पांमधनं की चैतन्य आता 12वीत आहे, रुपारेल कॉलेजला आहे आणि जॅपनीजच्या 2 लेव्हल झालेले आहेत. सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे. एक्सप्लोरेशन चालू आहे आता की काय करायचंय पुढे. बरोबर. आणि मधनं रावसाहेब डोसे वगैरे पण टाकतात. हो. त्यामुळे आम्ही ते पण कुकिंगची प्रचंड आवड जी मला अजिबात नाही. हो एक्झॅक्टली. सो लाईक फादर लाईक सर आपण म्हणतो तसा म्हणजे स्वयंपाकाचा गुण म्हणजे तो नुपूरकडे पण आहे. म्हणजे मी काल स्वप्नाला पण म्हटलं होतं की नारळाची चटणी करावी तर ती निखिल. तसं इकडे तुमच्यावरती म्हणता येईल की चहा टाकावं तो नुपूर. तर तसं आहे. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आता आपण जर बोलूया रचना इंडियाच्या प्रवासाकडे. तू जसं म्हणालीस की 1 मिनिट मधनं पण सांगतेस, प्रेझेंटेशन मधनं सांगतेस की रचना इंडियर्स अँड डिझायनर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स हा गेली साधारण 1.5 दशकाचा प्रवास आहे तुझा. तर इंटिरियर डिझाईनकडे कशी वळलीस आणि ह्याच्यात करिअर करावं हे कधी ठरलं? ऍक्च्युली त्याच्यामध्ये पण थोडासा ट्विस्ट झाला. आमचं लग्न जेव्हा ठरलं ना तेव्हा असं आमचं दोघांचं म्हणजे माझं आणि नुपूरचं ठरलेलं की मी जॉब करेन म्हणजे एक स्टेबल इन्कम राहील आणि तो इंटिरियर डिझायनिंग केलेला असल्यामुळे तो
बिझनेसमध्ये होता ऍक्च्युली. बरोबर. आणि त्याची कामं प्रोजेक्ट वगैरे चालू होती, म्हणजे बरोबर. अगदी खूप फ्लो मध्ये नाही, पण थोडं 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 त्याचं सुरू होतं. बरोबर. आणि पण असा एक ट्विस्ट आला की माझे, मी जे सासऱ्यांचा उल्लेख केला मगाशी, ते अचानक गेले आणि ते ऑन ड्युटी असताना गेले, म्हणजे बँकेच्या. बरोबर. त्यामुळे त्याला तो जॉब, आपण जे हे होतो जॉब, म्हणजे मुलाकडे किंवा मुलीकडे येतो, डायरेक्टली सुनेकडे येत नाही, म्हणजे ब्लड रिलेशन मध्ये येतो. त्यामुळे तो त्याच्याकडे आला. जर मला मिळाला असता तर म्हणजे ऑब्व्हियसली, कारण माझी कॉमर्स बॅकग्राऊंड होती, पण सुनेला येत नाही, सुनेकडे येत नाही, त्यामुळे तो डायरेक्टली त्याच्याकडे आला. त्याला जॉब करायचा नव्हता, पण तरी सुद्धा जर काहीतरी चांगले ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत तर तो त्यांनी त्याच्या इच्छेविरुद्ध स्वीकारला अर्थात. आणि माझा जॉब चालू होता, पण माझ्या जॉबमध्ये पण थोडेसे काहीतरी प्रॉब्लेम्स चालू झालेले होते त्या पिरियडमध्ये. आणि असं पण झालं, ट्विस्ट असे झालेत तेव्हा की माझे सासरे गेले. आमचं लग्न मार्च मध्ये झालं, मे मध्ये सासरे गेले आणि डिसेंबर मध्ये माझे वडील गेले. म्हणजे हो, म्हणजे ह्या 2 पोकळ्या आमच्यासाठी आता सुद्धा प्रचंडच आहेत. पण तेव्हा आम्हाला ना ह्या डिसिजन मेकिंग मध्ये जावं लागलं की नाही, तू ती ऑफर जी म्हणजे आलंय आपल्याकडे ते तू स्वीकार. आणि माझ्या जॉबमध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले होते, त्यामुळे मग तो म्हणाला की मग मी हा जॉब हे करतोय ना, स्वीकारतोय, तर मग तू आपलं जे फील्ड आहे इंटिरियर डिझायनिंगचं, तर मग त्याच्यात तू शिक्षण घे. जरी कॉमर्स ग्रॅज्युएशन असलं तरी सुद्धा. ऍक्च्युली कॉमर्स ग्रॅज्युएशन बरोबर माझ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस मी शिकलेली आहे, म्हणजे त्यावेळेला ज्या फॉक्सप्रो, युनिक्स, सी, जावा ह्या सगळ्या लँग्वेजेस झालेल्या होत्या. पण त्याच्यामध्ये मला काम करावं असं वाटत नव्हतं. त्यामुळे पण तेव्हा तो मला असं म्हणाला की मग जर असं होतंय की तुझे पण जर जॉबचे प्रॉब्लेम होत आहेत, तर मग तू इंटिरियर डिझायनिंगचं शिक्षण घे. आणि आपल्या टीम आहेतच, सगळ्या आमच्या टीम होत्या त्यांनी, कारण सगळं केलेलं होतं त्यामुळे. तर मग तो मला असं म्हणाल्यावरती मग मी लग्नानंतर कोर्स केला. आमचं ना, आम्ही लग्नानंतर ऍक्च्युली दोघं शिकत होतो. त्याचा इंटिरियर डिझायनिंगचा जरी डिप्लोमा 4 वर्षाचा डिप्लोमा झालेला असला तरी सुद्धा बँकेत त्याला घेतायत म्हटल्यावरती त्याला असं सांगितलं गेलेलं होतं की तुम्हाला ग्रॅज्युएशन, कॉमर्स ग्रॅज्युएशन किंवा कोणतंही तत्सम ग्रॅज्युएशन पूर्ण करावं लागेल. त्यामुळे आम्ही आमच्या लग्नानंतर दोघंही शिकत होतो. मी त्याला अकाउंट शिकवत होते आणि तो मला इंटिरियर डिझायनिंग शिकवत होता. मी प्रॉपर कोर्स केला इंटिरियर डिझायनिंगचा ठाण्यामध्ये. 1.5 वर्षाचा कोर्स केला की ज्याच्यामध्ये डिझायनिंग, प्लॅनिंग हे सगळं, म्हणजे अगदी कोटेशन तयार करण्यापर्यंत काय प्रोसेस असतात हे सगळं. म्हणजे ठाण्यामध्ये स्पेस इफेक्ट म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, मकरंद भट आणि शशी जुवेकर हे दोघंही म्हणजे माझे सर आहेत, त्यांच्याकडे मी शिकले. त्यांचं खूप मोठं काम आहे, म्हणजे आणि काम पण खूप मोठं आहे. म्हणजे अगदी मुंबई, पुणे, हैदराबाद इथे भरपूर प्रोजेक्ट झालेले आहेत. पण मग त्या ह्यांनी मी तिकडे वळले, कारण ठाणे वेस्टला आहे. ठाणे वेस्टला भगवती म्हणून जी शाळा आहे जवळच आहे, म्हणजे घंटाळी वगैरे या परिसराच्या जवळच. तर तिथे माझा तो कोर्स झाला 1.5 वर्षाचा. आणि लग्नानंतर शनिवार रविवार तो माझा कोर्स असायचा. यामध्ये नुपूर किंवा माझ्या सासूबाई यांनी, म्हणजे आमच्याकडे हा प्रश्नच नाही आला कधी की आता लग्न झालंय तुला स्वयंपाक करायचा आहे, अजिबात नाही. म्हणजे तुझे जे काम आहे ते पहिलं झालं पाहिजे. स्वयंपाक जे काय असतील त्या गोष्टी आपण कशाही मॅनेज करू, पण ते काम पहिलं झालं पाहिजे. ह्या अँगलने मी वळले, नाहीतर बिझनेसकडे माझं वळायचा कधीच प्रश्न आला नव्हता. तो बिझनेस करणार आणि मी जॉब करणार. पण त्यामुळे वळले आणि वळल्यानंतर मग सगळं होत गेलं ना, म्हणजे आपोआप खूप शिकावं लागलं. अजूनही शिकतीये ऍक्च्युली, ती प्रोसेस संपलेली नाहीये. पण त्यामुळे तिकडे वळायला लागलं, म्हणजे प्रॉपर त्यामधलं शिक्षण घेऊन तिकडे वळायला लागलं. सो सिच्युएशन डिमांडेड इट अँड यू बोथ अप्लाइड, असं आपल्याला म्हणताय. ऍक्च्युली प्रायोरिटीज अगदी तू म्हणतोस तसंच, बरोबर. अर्जंट अँड इम्पॉर्टंट, आणि तुम्ही त्याला प्रायोरिटी तसं नंबर 1 ठेवलं. फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, आपण गप्पा मारतोय स्मिता जोशी, रचना इंटिरियर्स अँड डिझायनर्स याच्या सर्वेसर्वा. गप्पा प्रचंड रंगलेल्या आहेत. आता तिला अजून काही प्रश्न विचारले. करिअरकडे तू वळलीस, इंटिरियर डिझायनर म्हणून अनुभव घ्यायला सुरुवात केली, शिकलीस पहिल्यांदा, आणि मग ठरवलंस की आता ह्याच्यातच करिअर करायचं. परिस्थिती तशी आलेली होती, परिस्थितीची डिमांड होती, यू एक्सेप्टेड. मग याच्यात संधी आणि अडचणी या दोन्ही निश्चित आल्या असतो, त्याबद्दल ऐकायला. एकतर सुरुवातीला असं झालं की टेप कशी धरायची, आपली जी मेजरिंग टेप असते ती कशी धरायची इथपासून प्रश्न होते. म्हणजे शिकताना आम्हाला सगळं शिकवलं, पण जे प्रॅक्टिकल नॉलेज फील्डवरचं, जे तू पण म्हणतोस ना फील्डवरचं आपण जे शिकतो वेगळं, प्रॅक्टिकल ते सगळं वेगळं असतं.
म्हणजे कार्पेंटर किंवा सिव्हिलचं काम करणारा किंवा प्लंबर, इलेक्ट्रिशियन हे सगळे आपल्याकडे पुरुष आहेत. बरोबर. कोणीच आता फॉरेन कंट्रीज मध्ये खूप लेडीज आता इंडस्ट्री, पण त्यामुळे त्यांच्याशी कसं टॅकल करायचं इथपासनं शिकायला लागलं पूर्ण. कधी सुरुवातीला असं व्हायचं की मी घरी येऊन ना खूप प्रॉब्लेम सांगायचे नुपूरला आणि कधी कधी रडायचे सुद्धा की अरे रडायचं म्हणजे खूप हे वाटायचं की आता कशी काय मी इथे उभी राहू शकणार आहे. हा, ते फ्रस्ट्रेशन सगळं त्याला सांगितल्याशिवाय राहायचंच नाही. ते नेहमीच आता तेच करते. त्यामुळे ते सांगितल्यानंतर तो मला म्हणायचा की तू जर अशी सतत हे करत राहिलीस तर उभी राहू शकणार नाहीस. हे सगळं अंगावर घेऊन झेलूनच पुढे जावं लागेल. मग मी ते हळूहळू ऍक्सेप्ट केलं. मग ते काम करताना कार्पेंटरशी टॅकल कसं करायचं, म्हणजे मला कुठे आवाज चढवून थोडंसं त्यांच्याशी बोलायचंय किंवा कुठे मी त्यांच्याशी प्रेमाने बोलायचंय. म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की मला प्लंबरच्या घरात किती जण आहेत किंवा इलेक्ट्रिशियनला किती मुलं मुली आहेत किंवा त्याची बायको काय करते हे प्रत्येक माणसाचं मला माहितीये. कारण ती अगदी अगदी व्यवस्थित म्हणजे ह्या परिस्थितीतनं जावं लागतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे अशी होते की अजूनही एखादी स्त्री इंटिरियर डिझायनर म्हणून आहे तेव्हा अनेक म्हणजे जेव्हा मी जास्त रेसिडेन्शियल प्रोजेक्ट झाले आहेत कमर्शियल पेक्षा, मी जेव्हा घरात जाते ना खूप कमी झालं हे प्रमाण आता, पण तेव्हा असं होतं की ही बाई किंवा म्हणजे ही काम करू शकणार आहे ना, तिला टेप धरता येणार आहे ना. म्हणजे सुरुवातीला मला मेजरमेंट घ्यायला सुद्धा नुपूर लागायचा अगदी सुरुवातीला, पण आता तो साईटवर येत पण नाही. आता मी त्याला सांगते की अरे कधीतरी बघायला साईटवरती की म्हणजे मी जे करते त्याच्यावर कमेंट तर कर, काही चुकत असेल तर सांग मला, पण ये तर म्हणजे आणि जरा तर कौतुक हे तर कधीच म्हणजे पण हे तुला माहितीये चांगलं. पण तरी सुद्धा म्हणजे तेव्हा अशी परिस्थिती असायची की मला सपोर्ट त्याचा खरं सांगू का अगदी फक्त आणि फक्त त्याचा सपोर्ट ह्या एकमेव कारणामागे मी इथपर्यंत आलेली. बाकी काहीच प्रश्न नाही, तर मी बिझनेस आणि याच्यामध्ये काही संबंधच नव्हता. 100%. म्हणजे तू जेवढी बोलतेस त्याच्या पावपट नुपूर बोलतो हे आम्हाला सगळ्या मित्रांना माहिती आहे. पण त्याचा अमुक सपोर्ट हाच तुझा खरा आधारस्तंभ आहे हेही आम्हाला माहिती. कारण काही झालं की मागे नुपूर आहे याची तर डेफिनेटली खात्री असते. आणि दॅट इज वेअर यू नो दॅट की आय हॅव समवन टू फॉल बॅक. आणि मी मागे पडणारच नाही कारण नुपूर मागे आहे हा 100%. म्हणजे तो असणं दॅट इज अकॉर्डिंग टू मी दॅट्स व्हॉट दे से मेड फॉर इच अदर. व्यस्त प्रमाण असलं तर अंडरलाईन व्यस्त प्रमाण असलं तरी. सो तू भरपूर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केले बरोबर. सो तुला आवडलेली मनापासून अशी कुठली रेसिडेन्शियल प्रोजेक्ट? ऍक्च्युली ना असं झालेलं नाहीये आतापर्यंत, अगदी खरं सांगते. पण तरी सुद्धा आपलीच मैत्रीण प्राजक्ता नांदर हिच्याकडे मी जे काम केलंय ते थोडस जरा माझ्या इथपर्यंत गेलं. अजूनही असं वाटत नाही की अगदी आपण खूप काही ग्रेट केलंय, पण तरी सुद्धा कारण मैत्रिणीकडचं काम होतं ते अगदी जीवाभावाच्या मैत्रिणीकडे, त्यामुळे ते वाटतं मला की हा प्राजक्ताकडचं काम ना मला दाखवावं असं वाटतं लोकांना. अपर्णाकडचं पण कविताकडे झालं भरपूर. म्हणजे आतापर्यंत माझी 60 ते 70 प्रोजेक्ट झालेली आहेत रेसिडेन्शियल आणि कमर्शियल साधारण आहे. कमर्शियल खूप कमी आहे, पण तरी सुद्धा ना असं अजून वाटत नाही की दाखवावं. ठीक आहे. आणि अगदी अजून एक म्हणजे मला हे मित्र म्हणून सांगावं असं वाटतं मिलिंद विषयी की मिलिंदनी मला मार्केटिंग कसं करावं हे खूप चांगलं शिकवलंय. त्याच्यानंतर मी थोडंसं लोकांना दाखवायला लागले की काम म्हणजे तू जे आता विचारतोयस ना ते अजूनही मला असं समाधानकारक नाही वाटत की हा आता हे काम मी दाखवी नका, पण ते ठीक आहे म्हणजे ठीक आहे. बट देयर विल बी अ डे, देयर विल बी अ डे वेअर आय 100% हॅव दी कॉन्फिडन्स इन युअर केपेबिलिटीज. प्रश्न एवढाच आहे की ते पसंतीत उतरायला ती वेळ पण यावी लागते बऱ्याच वेळेला की ते प्रॉब्ली इथे लिहिलं असतं की ते काम घेणार आहे ते अजून यायचं असेल आणि आपण ते म्हणतो ना आपण बेस्ट इज येट टू कम. त्यामुळे ही जर्नी सुरू आहे आणि तू अप्रतिम काम करतेस. म्हणजे आपल्या कॉमन मित्रमैत्रिणींमध्ये झालेली कामं मी बघितलेली आहेत आणि खरंच सांगतो अतिशय सुरेख काम आहेत. ही तुम्ही तिच्या अल्बमला जाऊन तिच्या फेसबुकवरती जाऊन बघू शकता. तिला अप्रोच करून तिच्याशी 1 to 1 जर गेली तरी जास्त दिसतील. कारण काय मार्केटिंगमध्ये आम्ही अजून कच्चे आहोत. ठीक आहे. त्यामुळे आम्हाला पुश करावं लागतं. स्वतःच चांगलं काम आम्ही पटापट दाखवत नाही, त्याच्यात मज्जा अजून आलेली नाही. सो असा सगळा तो प्रकार आहे. आपण पुढे जाऊया. सो तू अडचणी सांगितल्यास की आणि हे असं आहेच. म्हणजे मी याचं उदाहरण देतो तुला की आजही बरेच वेळा म्हणजे मला प्राजक्ता किती वेळा बोललेली आहे की बाई गाडी चालवते ना म्हणजे गाडी ठोके.
तसेच समज बाई गाडी चालवते, तिला चालवता येईल का, केवढी मोठी गाडी चालवते, म्हणजे ती हल्ली शाळेत टीचर असतात ती पण जर त्या पद्धतीने रिॲक्ट करते. किंवा एकदा बोलली मी डायरेक्ट समोरच्या शिड्या घालते, काय त्याला बाजूला हो, नाही तर लेफ्टचा इंडिकेटर न देता नाही. मी म्हटलं प्राजक्ता हा चेंज खूप चांगला आहे, हा चेंज प्रचंड आहे. पण मला हे एकदम उदाहरण आठवलं की ते तसंच बघितलं जातं की जसं तू म्हणाल स्केप करता येणार आहे का, तसंच गाडी चालवता येईल का, कारण ती फक्त स्त्री आहे. आणि होपफुली हे बदलत आहे आणि हा बदल स्वागतार्ह आहे आणि तो व्हायलाच हवाय. कारण आपण जर घरातली लक्ष्मी मानतो तर मग त्या लक्ष्मीचीच किंमत आपण अशी ठेवत असू तर मग ते बोलाची कडी बोलाचा भाग. थँकफुली आपल्याकडे तसं नाही आणि ते सुधारता येईल, अतिशय स्वागतार्ह बाब. आणि थोडस अडचणी जे तू म्हणालास ना की आता कोविड जो पिरियड आला तेव्हा सगळीच कामं बंद होती. बरोबर. पण अडचणी वेगवेगळ्या स्वरूपातल्या येतात की आता माझ्या प्रत्येक ह्याच्यातल्या म्हणजे सिव्हिल असो, कार्पेंट्री असो, प्लंबिंग, इलेक्ट्रिक सगळ्या ह्याच्यातल्या माझ्या 2-2 टीम्स आहेत. कारण एका वेळेला जर माझी 2 कामं सुरू असतील तर मला त्या दोन्ही टीम रन कराव्या लागतात 2 साईटवरती. पण कधी कधी असं होतं की समजा कार्पेंटरला किंवा कोणत्याही काम करणाऱ्या माणसाला, लेबरला अचानकपणे गावाला जावं लागलं, त्यातून जास्त कार्पेंटरच पण जावं लागलं तर मग अशा वेळेला काही अडचणी येतात. किंवा अजून एक जसं तू सेशन मध्ये सांगतोस की लिक्विड फंड असला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला बाजूला पैसे ठेवायला लागतात. कोविड मध्ये मला अशी वेळ खूपदा आली की मला डायरेक्टली माझ्या लेबरचे फोन यायचे काही जणांचे की मॅडम मला आता काम नाहीये आपल्याकडे कोणाकडेच, पण मला पैसे लागणार आहेत. म्हणजे कोविडच्या काळात सुद्धा मला काही जणांना पैसे पुरवायला लागणं, कारण ती माझी माणसं आहेत ना, त्यामुळे मला ते करणं गरजेचंच होतं त्यावेळेला. म्हणजे ह्या अशा काही अडचणी. पण या अडचणींमध्ये सुद्धा मला एक संधी दिसते काय, तर त्यांनी तुला मनमोकळेपणे पैसे मागणं हा विश्वास ठेवून की मॅडमना पैसे मागितले तर मॅडम नाही म्हणणार नाही, याच्यासाठी सुद्धा विश्वास बसायला लागतो. आणि विश्वास असायला काही काळाचं नातं जोडलेलं असलं पाहिजे. त्याला काही काळ गेल्याशिवाय म्हणजे तुझं काय काल 10-12 वर्ष त्यांच्यावर काम करतेस, तू ज्या पद्धतीने त्याला जोडलंयस हे वाखणण्यासाठी. नाहीतर असं काही कोण मॅडम पैसे पाहिजे आणि तुलाही हा भरोसा आहे की त्याला दिले ठीक आहे, काम सुरू झालं की त्याकडनं परत येणार हे. आणि भेटलेलं प्लंबर वगैरे आता तुझ्याकडे कामाला स्पेसिफिकली 19 वर्ष म्हणजे 19 वर्ष कमीच बोल, अगदीच प्रश्नच. आता आपण बोलूया आवडी आणि छंद. आम्हाला माहितीये की गप्पा मारायला स्मिताला खूप आवडतात. स्मिता अरे काही नाही अशी सुरुवात करते आणि 1 मिनिटाच्या ऐवजी 10 मिनिटं गप्पा मारते. अर्थात हे होतं, हे तुमची ओळख झाली की तुमच्याबरोबर पण होणार हे लक्षात ठेवा. कोणाला सोडत नाही मी. ऍब्सोल्युटली. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्हाला जशी स्मिता उलगडत जाते ना तसं तुम्हाला कळत जातं की ती वरकरणी जरी फटकन बोलली ना तरी पण ती बोलल्याचं तिलाही वाईट वाटतं आणि ती बरीच हळवी आहे. फक्त कळायला थोडासा वेळ लागतो, थोडा फणसा तर कळेल तुम्हाला. सो आपण आवडीनिवडीकडे बोलूया. एक तर गप्पा मारणं आहे, त्याच्याशिवाय तुला फिरायला खूप आवडतं, ट्रेकिंग आवडतं, याच्याशिवाय काय छंद आहे? वाचायला आवडतं. ग्रेट. खूप आवडतं वाचायला. आमची एक पुस्तक विषय आहे आपला सागर आणि हे सगळे आमचे मेंबर आहेत, तुला माहितीये, तू येऊन गेलास. त्यानंतर त्यामध्ये वाचनात सुद्धा दुर्गाबाई भागवत, इंदिरा संत, शांता शेळके या माझ्या अगदी म्हणजे इथल्या खूप जवळच्या आहेत, अगदी दिलके करीन. म्हणजे कवितांपेक्षा ललित आणि ह्याकडे जास्त कल आहे. सुरुवात एकदम शाळेत तर होतीच, म्हणजे शाळेत आम्हाला एक पिरियड असायचा की जेव्हा पुस्तक वाटप असायचं आणि वाचायचे पुस्तक आणि परत द्यायचे लायब्ररी सारखं. तेव्हा एवढं वाचन झालं नाही, पण 10वीच्या सुट्टीत खूप झालं, सुरुवात झाली तिथे. परत काम आणि लग्न आणि ह्या प्रोसेसमध्ये थांबलेलं, पण या पुस्तक विषय परत सुरू झालं आणि त्यामुळे वाचन सुरू असतं. फक्त कामाच्या व्यापामुळे पण रोज 10 मिनिटं वाचायचं, असा रोज संकल्प करून निदान थोडं वाचायचं. याच्यामध्ये मला माझा मुलगा पण अशी आठवण करून देत असतो की आज वाचन झालेलं नाहीये, पण वाचायला आवडतं. गाण्याच्या परीक्षा झाल्यात माझ्या सुगमच्या 2 ते 3 परीक्षा झाल्यात. गायला आवडतं, गाणं ऐकायला आवडतं खूप, आणि गप्पा मारायला आवडतात. फिरायला तर आवडतच, म्हणजे मी एव्हर रेडी असते फिरायला. एक्सेल. तुला स्वयंपाकात अजिबात छंद नाही, बरोबर आहे, आवडत नाही. अगदी प्रोफेशनल इंटिरियर डिझायनर जशी असते तशीच आहे. म्हणजे भूक लागते आणि हे काहीचं कर्तव्य म्हणून, आणि मला पण भूक लागते त्यामुळे. आणि हे बरोबर हा छेद देणं की प्रत्येक स्त्रीने स्वयंपाक शिकलाच पाहिजे आणि केलाच पाहिजे असं नाही. आता तुला स्वयंपाक येतो, पण टिपिकल गृहिणीला जसं स्वयंपाक फक्त असं स्मिता जोशी नाही, चाकोरी बाहेर स्मिता.
बरोबर आहे. अजून वेगवेगळे छंद तुला जोपासायला आवडतात, जसं आम्ही आता ऐकलेलं आहे की तू दररोज संध्याकाळी 6 ते 7 वेळ स्मिता जोशी गायब असते, आणि गायब असताना कारण स्मिता जोशी व्यायाम करतात. तर ही आवड कशी आहे? ऍक्च्युली व्यायामाचं महत्व सगळ्यांनाच माहिती असतं, बरोबर. पण कोविड मध्ये असं झालं की एकतर सगळं डिस्टर्ब झालेलं, बरोबर. प्रत्येकाची हेल्थ डिस्टर्ब होती, आणि तेव्हा ना ऍक्च्युली करायला काहीच नव्हतं, काम बंद होतं, घरात बसून फक्त स्वयंपाकघरात काम पटकन होऊन बाहेर येत होते. बरोबर. त्यामुळे काय करायचं, पुस्तक वाचत होते, गाणी गात होते, खूप काय काय करत होते, पण तरी सुद्धा त्यावेळेला असं वाटलं की आता वेळ आहे ना, मग आता आपण हेल्थकडे लक्ष देऊया. बरोबर. आणि त्यामुळे मी ऍक्च्युली माझीच जाऊ आहे डायटिशियन आणि हे सगळं योगा इन्स्ट्रक्टर आहे अश्विनी पुरोहित, तर तिच्याकडे मी ऑनलाईन सुरू केलं, आणि आता 4 वर्ष अशी झाली आहेत की मी योगा, पॉवर योगा घेते ती, त्याच्याशिवाय मी नाही राहू शकत. पण तिथून सुरुवात झाली. महत्व कळत असतं, पण ते त्या गोष्टीमुळे सुरुवात झाली. कुठेतरी आपल्याला काहीतरी सुरुवात करायला काहीतरी कारण लागतं, तसं झालं. पण आता मी त्या व्यायामाशिवाय नाही राहू शकत. पॉवर ऑफ हॅबिट. हो अगदी बरोबर, तू म्हणतोस तसं. ऑटो मोड आहे अगदी, ऑटो बिहेवियर आहे. 6 वाजले की टिक टिक सुरू होते. म्हणजे त्यावेळेला मी कोणत्या क्लायंटचा फोन घेत नाही, मी त्यांना मेसेज करते, कॉल करते परत तुम्हाला. कोणत्याही मित्रमैत्रिणीचा, आता मित्रमैत्रिणी म्हणजे तुला माहिती आहे ते माझ्या किती, पण तरीही त्यांचा पण मी कॉल घेत नाही. आणि खूप जणांना माहितीये की ही आता 6 ते 7 म्हणजे कॉल घेणार नाही, त्यावेळेस फोनच नाही. करेक्ट आहे, ऍब्सोल्युटली करेक्ट, फॅन्टॅस्टिक. शेवटच्या प्रश्नाकडे आपण बोलूया, आणि ते झाल्यानंतर आपण रॅपिड फायरकडे जाणार आहोत. साधारण गेली 6 वर्ष किंवा त्याच्याहून अधिक काय तू BBNG बरोबर आहेस. ही नेटवर्किंग संस्था आहे, ब्राह्मणांची नेटवर्किंग संस्था आहे, आणि तू अविरतपणे याच्यात काम करतेस. खूप अनुभव आहे तुला, आणि कल्याण चॅप्टरच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते आत्ता उभा राहिल्या कल्याण चॅप्टर तू बघतेस. तर नेटवर्किंगच्या अनुभवांबद्दल आणि फायद्यांबद्दल काय सांगशील? एकतर तुमच्यासारखे मित्रमैत्रिणी मिळाले की मगाशी मी म्हटलं तसं की अगदी साधं नुसतं काम करणं बिझनेस मध्ये बरोबर नसतं. म्हणजे तुझ्याकडनं काय शिकले, मी एक उदाहरण म्हणून सांगतेय की मार्केटिंग कसं करावं, किंवा आपण म्हणजे आपला अपिअरन्स स्वतःचा, हे इथपासून मला माझे मित्रमैत्रिणी मिळाले BBNG मध्ये. त्याच्यानंतर इतके टँजिबल इंटँजिबल फायदे आहेत ना, की बिझनेस तर मिळतोच, आपण आपलं काम नीट असलं की बिझनेस मिळतो, पण इंटँजिबल फायदे इतके आहेत की आपण BBNG चॅप्टर असलेल्या कोणत्या शहरात गेलो आणि कोणत्या अडचणीत असलो तर आपल्याला तिथे नक्की BBNG चॅप्टर, जे तिथे चॅप्टर ज्या शहरात आहोत आपण, तिथनं आपल्याला नक्की मदत मिळते. हा खूप महत्वाचा इंटँजिबल फायदा आहे. आणि तो अगदी अतिशय महत्वाचा म्हणजे ब्राह्मण हा आपला खूप सॉफ्ट कॉर्नर असतो, कनेक्ट असतो. त्यामुळे तिथे म्हणजे आपल्या चॅप्टर बद्दल सुद्धा जे बोललं जातं बॉन्डिंग, आणि हे बॉन्डिंग ऍक्च्युली मित्रमैत्रिणी आणि हे जे सगळे मेंबर्स आहेत ना आपले, ते अतिशय चांगले आहेत, त्यामुळे ते बॉन्डिंग झालेलं असतं. पण मित्रमैत्रिणी मिळाले, बिझनेस मिळाला, आणि खूप फायदे मिळाले. म्हणजे खूपच, म्हणजे मी खूप आधीपासून आहे, म्हणजे अगदी प्रीती फडके जिनी आपलं रोवली आहे मुहूर्तमेढ, तिच्या नंतर मी ती खूप मागे लागलेली माझ्या जॉईन कर म्हणून, आणि जॉईन झाल्यानंतर जे काय मला स्वतःपासून इतरांपर्यंत जे फरक दिसले ते म्हणजे ब्रिलियंट, प्रश्नच येतो. आणि आपण जवळपास 2-3 महिन्याच्या फरकाने जॉईन झालेलो, त्यामुळे तिथे आपली पहिली वेळ झाली, अजूनही आहे. त्यामुळे हा बदल ऍक्च्युली आपण डोळ्यांनी बघितलेला आहे. आपण आणि आपल्याबरोबर जे काही अजूनही आहेत मेंबर्स, त्यांनी हे लोकसंचय प्रश्नच येत नाही. आणि लोकसंग्रहापेक्षा मोठं धन काहीच नाही, प्रॅक्टिकली. फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, आपण गप्पा मारतोय स्मिता जोशींची. बरंच ऐकायला मिळालेलं आहे तुम्हाला कळलं असेल, वेगवेगळ्या छटा दिसल्या असतील स्मिताच्या. ऐकून असाल तर हा इंटरव्ह्यू नक्की बघा, म्हणजे डिटेल कळेल. सो आता आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये जातोय, आणि स्मिताला आपण विचारणार 10 खुमासदार प्रश्न रॅपिड फायर राऊंडमधून. स्मिता, तू इंटरव्ह्यू पाहिलेलेच आहेत आधीचे, सो तुला कल्पना आहे. सो मी रॅपिड फायर मध्ये तुला 10 प्रश्न विचारणार आहे, आणि तुला जे उत्तर पहिलं सुचेल ते तू द्यायचंय. मी तुला ऑप्शन देईन, पण त्याच्या व्यतिरिक्त तुझा ऑप्शन असू शकतो. ठीक आहे, सुरुवात करूया. फॅन्टॅस्टिक. रॅपिड फायर राऊंड. प्रश्न क्रमांक 1. स्मिता इंटिरियर डिझायनर नसती तर काय असते? गायिका, स्पोर्ट्स प्रोफेशनल, गृहिणी, का बॅक ऑफिस जॉब? स्पोर्ट्स प्रोफेशनल. क्या जबरदस्त. आणि आता तू सांगितलं होतं त्यामुळे मला कल्पना आली होती पहिल्या उत्तर काय असेल. 2. मोकळ्या वेळेत स्मिताला कोणती गोष्ट करायला फारच आवडते? गप्पांची मैफल रंगवणे, नाटक पाहणे, का फिट राहण्यासाठी व्यायाम करणे?
मी आता याच्यात थोडंसं विस्तृत सांगते. हो, थोडंसं हो. की मोकळ्या वेळेत व्यायाम नाही, हा. ते व्यायाम म्हणजे त्याला वेळच आहे स्पेसिफिक, बरोबर. त्यामुळे ते मोकळ्या वेळेत असूच शकत नाही. बरोबर, अरे आदत झालं स्पेसिफिक. त्यामुळे मोकळ्या वेळेत गप्पा मारणे, ऍक्च्युली दोन्ही गोष्टी आवडतात, Correct. पण त्यातल्या त्यात गप्पा मारणे हे पहिलं असेल. डेफिनेटली, ग्रेट. तिसरा, आवडीचा खाण्याचा गोड पदार्थ कोणता? पुरणपोळी, गुलाबजाम का बासुंदी? तिन्ही आवडतात. वा, तिन्ही आवडतात. क्या बात. तुला जास्त समजून कोण घेत? नुपूर, चैतन्य, काय? मला माझ्या घरातले सगळेच समजून घेतात वा, बहुतेक. क्या बात आहे. हे असं असतं माहिती ना, कोर्टिंग मध्ये जाऊन परत आलं ना की डिप्लोमॅटिक उत्तरं सुचतात. हे आधी पण तुम्ही बाहेर डायलॉग ऐकला असेल. कोर्टिंग मध्ये गेलं की डिप्लोमॅटिक ती आलीच. ती एक समजली. वा. खूपच वाद झाला तर कोण जास्त चिडत? नुपूर का तू? आणि शांत आहे. समजूत कोण पहिल्यांदा घालतं, तू का नुपूर? आम्ही दोघंही एकमेकांची समजूत वगैरे मगाशी तुमच्या म्हणालाच ना व्यस्त प्रमाण. प्रेम जे आहे ना ते खूप आहे, पण आम्हाला एकतर असं एक्सप्रेस करून नाही सांगता येत एकमेकांना. ते सगळं आतमध्ये असतं. बरोबर. खूप एकत्र आम्ही खूप छान, आम्हाला एकमेकांची कंपनी आवडते, आम्ही खूप छान एन्जॉय करतो, पण असं समजूत वगैरे नाही करतायत. आणि ऑटो मोडवर. म्हणजे आता काय हे होईल हळूहळू शांत, किंवा हा शांत होईल, आणि तो कधी नाहीच होत रे. म्हणजे तो चिडतच नाही, मीच चिडते मोस्टली. हा चौथ्यांदा मी ऐकतोय वेगवेगळ्या बायकांकडनं की चिडणं तर आमच्याकडे असतो, तो असं शांत बसलेला असतो. आता मला विचारावं लागणार आहे आज आपल्या मित्रमंडळींपैकी की असं काय. हा वाईट मला कॉमन अनुभव दिसायला लागला, त्याच्यावर रिसर्च करावा लागेल. ट्रेनिंगचा नवीन विषय, नवरे शांत का असतात. बरं, पुढे जाऊया आपण. वादाचा मुद्दा. सर्वात आवडीचा छंद जो कोणत्याही परिस्थितीत सोडता येणार नाही. गाणं, गप्पा का व्यायाम? व्यायाम तर छंद नाही ऍक्च्युली. आता ते म्हणते, आता ते बिहेवियर झालं. मग गाणं का? बाकी गाणं का गप्पा? गप्पा नाही मला सोडता. एक वेळ गाण्यात ब्रेक होईल, गप्पा. म्हणजे मी आता कामामुळे ऍक्च्युली ब्रेक घेतलाय, माझा क्लास बंद झालाय, आता खूप काम चालू आहे त्यामुळे क्लास बंद ठेवलाय मी. पण गप्पा नाही. म्हणजे महाराजच्या इथला कट्टा मी 10 मिनिटं का होईना, पण मला नाही होत आल्याशिवाय. म्हणजे मी कामामध्ये नंतर 2 तास अजून देईन माझे, पण असं नाही. गप्पा करमणार नाही. आज कसं मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जायला कुठं आणि कसं आवडतं? किल्ल्यावर ट्रेकिंग, एखादं तीर्थस्थळ का एखाद्या हिल स्टेशन? किल्ल्यावर ट्रेकिंग. फॅन्टास्टिक, एक्सपेक्टेड होतं. एक गोष्ट कायमची सोडावी लागली तो कोणती सोडतात? नाटक पाहणे, गाणे का गप्पा मारणे? आता बदललंय. नाटक पाहणे. नाही सोडता येत. सोडायची कोणती सोडणार असते ना. हो, सोडावी लागली तर मग नाटक आणि गाण्यामध्ये नाटक ऍक्च्युली नाही सोडू शकत, पण ठीक आहे नाटक पाहणे. हा, म्हणजे गाणं त्याच्यावरती. म्हणजे नाटक पाहणं सोडता येईल पण गाणं नाही. म्हणजे मला समजा एखादं, मी कोणत्या कलाकाराचं नाव नाही घेत, पण समजा नाटक बघायला जायचंय आणि गुलजारांची गाणी ऐकायला जायचे, तर मी गुलजारांचं गाणं नाही सोडू शकत. नाटक ठीक आहे, नाटक बाजूला जाऊ, प्रायोरिटी नंबर 2 असेल, पण गुलजारांचं गाणं फॅन्टास्टिक. 9वा प्रश्न, चर्चा करताना वाद होईल असं वाटलं तर स्मिता काय करते? शांत राहून बोलते, तेवढ्यापुरतं बोलणं बंद करते, का वाद होऊन देऊन सोक्षमोक्ष म्हणतात? बहुतेक तिसऱ्या ह्याच्यामध्येच असेल की वाद होऊन सोक्षमोक्ष लावते. म्हणजे समोरच्याला समजा जर माझ्याकडनं हर्ट झालं काही, तरी तू मगाशी म्हणालच तसं मी नंतर सॉरी म्हणायला सुद्धा मला काही प्रॉब्लेम नसतो, पण तो वाद होऊन एकदा सोक्षमोक्ष लावून टाकलेला बरा असंच वाटतं मला. पेंडिंग ठेवण्यापेक्षा म्हणजे फॅन्टास्टिक. आणि शेवटचा प्रश्न, व्यावसायिक फायदा दिसतोय पण त्यासाठी आपली जीवापाड जपलेली तत्व मोडावी लागत असतील तर स्मिता काय करेल? व्यावसायिक संधी सोडेल, तत्वाला मोडता लागेल, का दोन्हीत समन्वय साधण्याचा प्रयत्न करेल? समन्वय साधला गेला तर ठीक आहे, नाहीतर संधी सोडेल. तत्व नाही. हो, कारण त्याच्यावरतीच म्हणजे आपलं ब्राह्मणत्व आणि सगळंच. ऍब्सोल्युट. आणि जो आपल्यावरती जो विश्वास असतो ना क्लायंटचा, सगळंच म्हणजे त्याच्यासाठी मी हे तत्व नाही मुरड घालू शकत. ऍब्सोल्युट. तत्व असतील तर व्यवसाय टिकतो, या बळी करतो लागेल. फॅन्टास्टिक. स्मिता, 10 प्रश्नांची तू मस्त उत्तर दिलेली आहेस आणि गप्पांची मैफल अप्रतिम बनलेली.
मित्रांनो, आपण आज गप्पा मारल्या एक्स कोअर टीम मेंबर आणि रचना इंटिरियर्स अँड डिझायनर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्सच्या सर्वेसर्वा स्मिता जोशी यांच्याशी. पुढल्या भागात आपण एका नवीन मेंबरला घेऊन भेटणार आहोत, पण त्यापूर्वी स्मिता जोशींना आपण आभार मानणार, आपण मानले पाहिजे. स्मिता, मला इथे आलीस, वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. इट वॉज अ प्लेजर. पुढल्या भागात नवीन मेंबरला घेऊन भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.